नमस्कार पब्लिक, कसे काय मस्त ना. मी पण एकदम मस्त. सो आजचा आपला ब्लॉग होतोय सुरू ऑटोमध्ये. हेवी ड्रायव्हर दाखव. कारण जसं तुम्हाला माहिती आहे की डीचा ॲक्सिडेंट झाला होता, तर त्याच्यासाठी आम्ही डीला हॉस्पिटलमध्ये जे रुटीन चेकअपसाठी त्यांनी आजची तारीख दिली होती, त्याच्यासाठी आम्ही जातोय. आणि मी, राया, डी आणि मोठे बाबा आहेत ते चालले आणि तेच ऑटो ड्राईव्ह करतायत. सो चला, हे आहेत आमचे हेवी ड्रायव्हर. बाबांना भूक लागलेली आहे, त्याला आम्ही न काय खाता उचललं डायरेक्ट आणि आम्ही घेऊन चाललोय. हा आहे डी पेशंट. हा आहे आमचा छोटकू राया. सॉरी, ॲक्च्युली माझे ब्लॉग्स थोडे उशिरा येत आहेत. त्या मागचं कारण भरपूर आहेत. एक आहे की इथे नेटवर्क इश्यू झाला आहे खूप दिवसापासून. नाही माहिती का म्हणजे नेट स्लो जात आहे आणि त्याच्यामुळे अपलोडिंगमध्येच कॅन्सल होतं. असं 2-3दा झालेलं आहे माझ्यासोबत. त्याच्यामुळे माझे ब्लॉग्स थोडे उशिरा येतात. आणि तसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरात रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. डीची तब्येत खराब आहे, राया आहे, बऱ्याचशा गोष्टी चालल्या आहेत. त्याच्यामुळे मला एक टाईम मिळत नाही आहे व्यवस्थित की मी ब्लॉग डाउनलोड एडिट करू आणि अपलोड करू. त्याच्यामुळे माझे ब्लॉग्स थोडे उशिरा येत आहेत. सो त्याच्यासाठी आय एम रिअली सॉरी. थोडे दिवस हे असंच चालेल, पण लवकरच सगळं नॉर्मल होईल आणि आपल्या हफ्त्यातनं 2-3 ब्लॉग्स हे नक्की येणार आहेत. पण तरी मी प्रयत्न करते की हफ्त्यातनं 2 ब्लॉग्स तरी मी अपलोड करीन. सो लवकरच आपला नवीन ब्लॉगसुद्धा येईलच. आमचा हा प्रोग्राम सुरू आहे. हेवी ड्रायव्हर फॉर्म मध्ये आहेत. समोर पुढे समोर पार्किंग. हॉस्पिटलमधनं निघालोय. मी हॉस्पिटलमध्ये जास्त शूट नाही करू शकली कारण मला ते पटत नव्हतं. पेशंट्स होते आणि तिथे आपण सगळं शूट करणं मला बरोबर वाटत नाही. सो मी फारसं शूट नाही केलं, पण थोडंफार शूट केलं. आणि होपफुली स्वामींच्या कृपेने थोडीशी बऱ्यापैकी रिकव्हरी झालेली आहे. सो तो माझ्यामध्ये 1-2 वीकमध्ये ॲब्सल्युटली त्याची जी फ्रॅक्चर आहे ते बॅक टू नॉर्मल होईल. सो आय होप फॉर द बेस्ट. इथे आम्ही डीचं बाईकचं जे ॲक्सिडेंटचं सामान आहे ते घ्यायला आलो आहे. एकच आम्हा डिक्स निघाला. अरे उद्धव केलांमध्ये म्हातारे तिथं एक साईड पूर्ण घासून गेलं. पाय झालं फ्रॅक्चर. चा हायवे नाही बघितलाय त्यांनी, बघा एक नंबर आहे हायवे. आपली मुंबई अशा रस्त्यांच्या बाबतीत झक मारली. सॉरी, ऑफेंड होऊ नका, बट सिरियसली हा हायवे बघा. हीच मजा असते. ही आता आम्ही नारळ घरच्या समोरचे काढतोय. सो एक नंबर वाटतं. लाईक फ्रेश नारळ, फ्रेश पाणी. हे इथे थोडे काढलेले आहेत आणि वाटतं अजून काढतायत. थांबा मी तुम्हाला दाखवते. ते बघ, हा संजय दादा जो नारळ काढतोय आणि हे आपल्या घरच्या समोरचंच नारळाचं झाड आहे. सो त्याच्यावरचे नारळ काढले जात आहेत. दिस इज हे आहे नारळाची पानं झाडाची.
सो त्याच्यापासून झाडू बनवतो, तो त्याच्यासाठी ती काढलेली आहेत. ते सुकल्यानंतर त्याचं ते हीर काढणार. तिथे आहे आई. आई व्हॉट्सअप, आई व्हॉट्सअप. हे आई पण तिथे गेलेली मदत करायला. सो हा सगळा कार्यक्रम आजचा सकाळचा संडेचा इथे सुरू आहे. गाईज, गावात संडे नसतो. इट्स द वर्क डे. इट्स एव्हरी डे वर्क डे. त्या संडेची प्रथा नाही आहे. आज तुमचा लकी डे आहे, कारण आईच्या हातची पाल्याची भाजी तुम्हाला बघायला मिळते. सो आज ही कांद्याच्या पातीची भाजी आई बनवते. सो त्याची प्रोसेस खूप अगोदरपासून सुरू होते. ती काय फारशी मला माहिती नाही आहे. कापून वगैरे ठेवते, पण तुम्ही बघा की त्याच्यात तिने कुठचेच मसाले नाही घातले. फक्त काय घातलं आहे? मुगडाळ आणि मिरची ना. हां, एवढंच. बाकी आईने काहीही घातलेलं नाही. आणि तरीसुद्धा मी तुम्हाला चॅलेंज करू शकते की ही भाजी इतकी टेस्टी लागेल. तुम्ही ही भाजी, अशी भाजी कुठेही मला शोधून दाखवा. आय बॅट मी 1000 रुपये हरायला तयार आहे. आणि तिथे बनलेलं आहे बटाट्याचा रस्सा. तो सुद्धा आईने बनवला आहे. ही भाजी सुद्धा आई बनवते. आपल्याकडे इथे कामाची सुरुवात झाली आहे. वॉशरूम बांधून झालेलं होतं, आता इथे टाईलची कामं चालू आहेत. हे आहेत दादा, ही आपल्यावरतीच राहतात. सो ते हे करतात. सो ही सगळी प्रोसेस सुरू आहे. हे काय 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 केलेलं आहे हे काय मला माहिती नाही आहे. टाईल्स आणलेले आहेत आणि इथे सिमेंट तयार आहे आणि हे सगळं रेडी आहे. बाकी ते शॉवर आणि सगळं लावून झालेलं आहे. फक्त टाईल्स लावायचे बाकी आहे. मग टाईल्स लावून झाले की सगळं झालं. ओके भैया, एक सेकंड. सो हे एवढं झालेलं आहे. बघा कसं वाटतंय. ऑलमोस्ट एवढं सगळं झालेलं आहे. सो आजच्या पूर्ण दिवसात हे टाईल्स ऑलमोस्ट लावून होतील आणि ह्या बाथरूमचं कामसुद्धा कंप्लीट होईल. बाथरूमचं काम करताय, याने सगळं केलेलं आहे. कालचा ब्लॉग आत्तापर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशीसुद्धा कंटिन्यू आहे, कारण मी आणि दुर्गेश रायन हॉस्पिटलमधनं आल्यानंतर मी फारसं काही शूट नाही केलं, कारण सगळेच थकलो होतो. गरमी होती, तुम्हाला माहिती आहे की किती गरमी आहे, आणि बरीचशी बाकी छोटी मोठी कामं होती त्यामुळे. आणि आता तुम्ही बघितलं इथे ऑलमोस्ट बाथरूमचं काम झालेलं आहे. आता फक्त छोटी मोठी कामं आहेत, जसं की कलरिंग करायचं आहे आणि अशी बारीक बारीक कामं आहेत, ती चालूच राहणार आहेत. त्याचसोबत 3-4 व्हिडिओचे माझे शॉर्ट्स व्हिडिओ नाही येत आहेत. त्याच्यामागचं कारण हे आहे की काय इश्यू आहे मला नाही माहिती. टेक्निकल एरर येतो आहे ते पोस्ट करताना, त्याच्यामुळे ते होतं आहे. पण मी प्रयत्न करीन की आता जो मी ब्लॉग अपलोड केला आहे मगाशी, त्या ब्लॉगचा मी शॉर्ट टाकायचा नक्की प्रयत्न करीन. पुन्हा एकदा बघूया की काय होतं की काय नाही होत. सो सध्या मी त्या ह्याच्यातच आहे. आणि आता मी माझाच उपवास आहे सोमवारचा. सो मी आता लंच करते. आहे साबुदाण्याची खिचडी आणि कॉफी. सिम्पल लंच आहे माझा. तर पुढे बघूया काय अजून आहे. संध्याकाळचे काय प्लॅन्स अजून ठरलेले नाही आहे. आई तिथे राहायला झोपवते, डी झोपलाय, रेस्ट घेतो आहे. आणि ते छोटी छोटी कामं सुरू आहेत, ते काय सुरू राहणारच आहेत. सो बघूया पुढे काय होतं ते. तुमच्यासोबत एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. आय डोंट नो की हे आमच्यासोबतच झालं की तुमच्या लोकांसोबत पण कोणासोबत झालं असेल तर नक्की कमेंट करा. ज्या दिवशी डीचा ॲक्सिडेंट झाला, आम्ही अगोदर इथे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तिथे गेलो. सो कारण की तेव्हा इमर्जन्सी होती आणि लगेच ट्रीटमेंट देणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्याचा पायाचा एक्सरे तिथे त्यांनी काढला. माझ्याकडे तो एक्सरे नाही आहे, कारण ती लोक घेतात तो एक्सरे आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाऊन तो एक्सरे घ्यावा लागतो. सो तो एक्सरे त्यांच्याकडेच आहे आणि पुन्हा आम्ही तिथे गेलो नाही. एक्सरे काढला.
आणि तरी त्यांनी सांगितलं की एक्सरेमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना काही फ्रॅक्चर वगैरे नाही आहे, हा मुक्कामार वगैरे आहे आणि ते टॅबलेट्स नंतर बरे होतील. आणि जेन्युइनली त्या एक्सरेमध्ये काहीच फ्रॅक्चर वगैरे दिसत नव्हतं, बोन क्रॅक दिसत नव्हतं. पण 2 दिवस जेव्हा तो खूप पेनमध्ये होता, आम्ही डिसाईड केलं की नाही आता अंगावर काढायचं नाही, आपण चांगल्या डॉक्टर्सना रेकमेंड करूया. तेव्हा इमर्जन्सी होती म्हणून आम्ही गेलो नव्हतो. तो पण थोडा नॉर्मल झाला होता. आम्ही गेलो आणि तो एक्सरेचा फोटो मी ते लावते आहे, तुम्ही बघू शकता. याच्यात क्लिअर कट त्यातला फ्रॅक्चर आहे ते दिसतंय, पण त्या एक्सरेमध्ये दिसत नव्हतं. अनफॉर्च्युनेटली तो एक्सरे माझ्याकडे नाही आहे. सो मुद्दा हा आहे की गव्हर्मेंट हे एफोर्ड नाही करू शकत. प्रायव्हेट हॉस्पिटल, ती लोक हे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्येच जातात. सो गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये गरिबांना अशी ट्रीटमेंट मिळत असेल, आज आमच्यासोबत झालं आहे, उद्या दुसरं कोणासोबतही होऊ शकतं. खूप चुकीचं आहे गाईज. प्लीज अपडेट युअर सेल्फ. जर देश अपडेट होतो आहे तर गव्हर्मेंट हॉस्पिटल अपडेट होणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. कारण आपल्या देशात जितके रिच फॅमिली आहेत, जितके मिडल रिच फॅमिली आहेत, मिडल क्लास फॅमिली आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गरीब फॅमिलीज आहेत जे एक टायमाची भाकरीसुद्धा अफोर्ड नाही करू शकत. सो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट करणं तर खूप दूरची बात आहे. त्यांना गव्हर्मेंट हॉस्पिटलवरती डिपेंड राहावं लागतं. सो प्लीज हे असं होऊ देऊ नका. आणि हे तुमच्यासोबत झालं असेल तर नक्की मला कमेंट करा, लिंक करा. कारण त्या एक्सपिरियन्सनंतर आम्ही खरंच थोडे हल्लो. कारण आपण खूप विश्वासाने आपल्या लहान बाळांना वगैरे त्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये वॅक्सिनेशनसाठी घेऊन जातो. आणि जर तशा हॉस्पिटलमध्ये असं काही होत असेल, आय विल थिंक ट्वाईस थ्राईस आय गेस 100 टाईम्स की मी रायांना पुन्हा कधी वॅक्सिनेशनसाठी त्या हॉस्पिटल्समध्ये घेऊन जाऊ. असं वाईट चांगले एक्सपिरियन्सवरूनच आपलं लाईफ घडत असतं. तसंच काही आमच्या बाबतीत झालं. तुम्ही सतर्क राहा आणि असं काही होत असेल तर त्याच्या खिलाफ नक्की ॲक्शन घेत राहा. आमच्याकडे एवढा वेळ खरंच नव्हता त्या मोमेंटला की आम्ही असं काही ॲक्शन्स घेऊ, तर आम्ही काही त्याच्यावरती एवढं रिॲक्शन नाही दिलं. पण आता मला जस्ट ते शेअर करावं असं वाटलं म्हणून मी शेअर करते. बघा खूप सुंदर झालं आहे, वारा सुटला आहे, खूप छान वारा सुटला आहे. छान वाटतंय. गरमी आहे पण वारा सुटला आहे त्याच्यामुळे इतकं थंडगार वाटतं. आणि त्यात आता बाबांनी इथे सगळं पाणी मारलं आहे, सिमेंट होतं म्हणून, त्याच्यामुळे अजून गारठा आल्यासारखं झालं आहे. खूप 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 छान वाटतं आहे. हीच एक गोष्ट आहे जी माझ्या स्टबर्न माइंडला शांत करते, ते म्हणजे ही झाडं, हा नेचर, ही फुलं. मला ह्या सगळ्या गोष्टी अगदी लहानपणापासून आवडतात. सो हे बघू शकता. हां, तुम्हाला मला एक झाड दाखवायचं आहे. हां, हे बघा, हे झाड, ह्याला अन्नपूर्णाचं झाड म्हणतात. तर कोणाला माहिती आहे मला नाही माहिती. ज्यांना माहीत नाही आहे त्यांना मी सांगते. अन्नपूर्णेचं झाड असतं ते भात जेव्हा शिजतो आणि आपल्याला भाताला सुगंध द्यायचा असतो, एक बासमती राईससारखा, किंवा त्या भाताला एक चांगला सुगंध आला पाहिजे, किंवा भाताची खीर जेव्हा बनवतात तेव्हा ही पानं घातली जातात. त्याला अन्नपूर्णेचं झाड असं म्हणतात. आणि त्याचा सुगंध इतका छान असतो, मी तुम्हाला सांगते. म्हणजे जर तुम्ही ते भातात एक पान जरी टाकलं, पूर्ण घरभर, इवन घराच्या बाहेरसुद्धा त्याचा वास जातो. खूप छान वाटतात. आणि ह्या सगळ्या झाडांची आवड आईला असल्यामुळे इथे तमालपत्राचं झाड, इथे पेरूचं झाड, इथे म्हणजे मोगऱ्याचं झाड, या सगळ्या झाडांची इथे लागवण आहे. अजून बरीचशी झाडं होती पण काही वादळ आले तेव्हा गेले, नंतर कन्स्ट्रक्शनमध्ये गेले. पण आपल्या तिथे त्या साईडला पलीकडे एक जागा आहे आपली, तिथे आता ह्या आईबाबांनी प्लांटेशन केलेलं आहे. कसलं हे मला माहिती नाही, कारण अजूनपर्यंत मी गेलेली नाही आहे.
सो ज्या दिवशी मी जाईन मी नक्की तुम्हाला दाखवीन की कसलं प्लांटेशन केलेलं आहे. आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि मी शॉर्ट अपलोड करायचा प्रयत्न करते. आता ज्या मोमेंटला मी तुमच्यासोबत शूट करते माझा व्लॉग अपलोड होतो आहे, शॉर्ट व्हिडिओ अपलोड होतो आहे. जर हा झाला तर आय गेस पुढचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा लवकर होतील. आय होप. आपली लाईफ सध्या खूप खूप बिझी चालली आहे. स्पेशल असं तुम्हाला मी काही दाखवू शकत नाही आहे काही कारणांमुळे, कारण जेन्युइनली कामं सुरू आहेत आणि आपण काय खूप स्पेशल एक्सपर्ट्स नाही आहोत की आपल्या लाईफमध्ये प्रत्येक दिवशी रोज काही ना काहीतरी नवीन होईल. सो पण हो, लवकरच काहीतरी छान होणार आहे. आपल्या रायाचा बड्डे वगैरे आहे, सगळी प्लॅनिंग सुरू आहे, आमची ऑनलाईन शॉपिंगसुद्धा सुरू झालेली, बऱ्याचशा गोष्टी सुरू आहेत. सो लवकरच तुम्हाला खूप छान 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 व्हिडिओज आणि व्लॉग्स बघायला मिळणार आहेत. सो माझ्या व्हिडिओजना असेच फॉलो करत राहा. स्टे ट्यून. आणि आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. डू शेअर, लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि चला तोपर्यंत बाय.